आरक्षणाच्या अंतर्गत जवळपास काही ठिकाणी 4, काही ठिकाणी 5, काही ठिकाणी 6, काही ठिकाणी 10 अशा इच्छुक उमेदवारांनी त्या ठिकाणी उमेदवारी नगरसेवकासाठी मागितलेली होती. आणि मग हे सगळ्यांच्या मुलाखती झाल्यानंतर मित्रपक्षांनी प्रस्ताव ठेवला की आपल्याला युती करायचा आहे. युतीचा 20-20चा कोटा सिटिंग आमदार असल्या कारणाने या ठिकाणी आमचा 60% आणि 60 आणि 40चा रेशो 20-20च्या प्रमाणामध्ये. खरं तर शिवसेनेने फार कमी युतीमध्ये आम्हाला जागा मागितली. राष्ट्रवादीने बरोबर रेशो तिने पूर्ण केला आणि एकत्रित आमची युती झाल्यामुळं ज्या ज्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीने दावा केला, ज्या प्रभागामध्ये शिवसेनेने दावा केला, सारासार चर्चा करून तशा पद्धतीच्या प्रभागामध्ये त्यांनी दिलेले उमेदवार आणि तिथून आमचे असणारे भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार हे सामंजस्य करून नेतृत्वाच्याच समोर प्रस्ताव ठेवून एक चर्चा करून त्या ठिकाणी युती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळं आमच्या काही इच्छुक उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभं राहता आलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ज्यांना आम्ही उमेदवारी त्या ठिकाणी नाकारले त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची नाराजी किंवा दुःख त्या आमच्या उमेदवारामध्ये नाही. ती सगळंच्या सगळं महायुती म्हणून या ठिकाणी आपल्या उमेदवाराला कसं निवडून आणता येईल अशा पद्धतीचा प्रचार या ठिकाणी सातत्याने करत आहेत. हे तुमच्या माहितीसाठी मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मुस्लिम समाज को आपने इसमें स्थान दिए हैं और मुस्लिम समाज को भी 1-2 टिकट दिए हैं, इसके बारे में क्या कहना चाहते हैं? सुरुवातीपासून पक्षाच्या विचारधारेशी संबंधित असणारे मुस्लिम समाजामध्ये असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेली अनेक वर्षे या ठिकाणी काम करतात. आजच करतात असलं भाग नाही. जेव्हापासून भारतीय जनता पार्टीने ह्या किनवट नगरपालिकेमध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये किमान 1, 2, 3 अशा पद्धतीचे आमचे मुस्लिम बांधव, आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी निवडणूक लढवत होते. त्याच आधारावर याही वेळी ज्या लोकांनी मागणी केली आणि इलेक्टेड मेरिटचा जो काय आमचा उमेदवार असेल त्या लोकांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. याच्यामध्ये आमच्याकडे कुठल्या जाती धर्माचा उमेदवार आहे आम्ही त्याचा निकष नाही. आमच्या पक्षाचा तो कार्यकर्ता आहे, पक्षासाठी अनेक वर्ष तो काम करतो आहे आणि पक्षाच्या विचारधारेला तो बांधील असलेला कार्यकर्ता आहे आणि त्या प्रभागामधून किंवा त्या वार्डामधून निवडून येण्याची त्याची क्षमता आहे. अशा माणसाला आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचा जातीचा असं काय कुठला आमचा निकष नाही. परंतु एखाद्या वेळेस कुठं आरक्षण असेल, आरक्षणामध्ये त्या कॅडरमध्ये जो मोडत असेल तर कदाचित त्या आरक्षणामध्ये आम्ही त्याचा समावेश करून निश्चितच एक सक्षम अशा पद्धतीचा आम्ही उमेदवार दिला आहे. आणि मला आनंद आहे की भारतीय जनता पार्टीसारख्या ज्या विचारधारा लोकांचा वेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडे पाहण्याचा अँगल आहे त्यालाही नाकारून आज हिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय विचाराच्या आधारावर मुस्लिम समाजाची बांधव सुद्धा आमच्या पक्षाच्या मार्फत उमेदवारी घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवतात, नगरसेवक इच्छुतात. ही सगळ्यात मोठी जमेची आमची बाजू आहे. क्या इसमें जो जिनको उम्मीदवारी नहीं दी है वो कार्यकर्ता नाराज है या आपके साथ में भाजपा के साथ में कांधे से कांधा लगाकर काम करेंगे? मला वाटते निवडणुकीमध्ये ज्यांनी उमेदवारी मागितलेली होती एखाद्याला उमेदवारी नाही मिळाली, थोड्या वेळासाठी त्याच्यामध्ये नाराजी असणं साहजिकच आहे. परंतु गेली अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणारे हे कार्यकर्ते आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आम्हाला विश्वास आहे ते नाराजी वगैरे बाजूला ठेवून आपल्या पक्षासाठी समर्पित भावनेने काम करणारी ही सगळीच आमची सहकारी असल्या कारणाने आपल्या दिलेल्या उमेदवाराचं आणि पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करून निश्चितच त्याला निवडून आणण्यासाठी ही लोकमंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करतील. त्याच्यामध्ये कुणीच नाराजीत आहेत असं आज तर माझ्या निदर्शनात त्या ठिकाणी आलेलं नाही. रिपाईचा एक आठवले गट आपल्या युतीसोबत आहे आणि त्यांना या ठिकाणी आता या निवडणुकीमध्ये स्थान मिळालेलं नाही, एकही सीट त्यांना मिळाली नाही. याच्यामध्ये खुलासा आपण निश्चित मी करू इच्छितो. आठवले गट जरी आमच्या युतीमध्ये जरी असला तर आठवले गटाच्या उमेदवारांनी आमच्याकडे उमेदवारी मागितलीच नव्हती. आयत्या वेळी उमेदवारी त्यांनी दाखल केलेली आहे, त्याचं आम्ही स्वागतच करतो. परंतु त्यांनी ही उमेदवारी आमच्या पक्षाच्या अलायन्समध्ये जर मागितली असती निश्चितच त्याचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी दिली असती. त्याच्यामध्ये म्हणजे तो आमचा घटक पक्ष नाही असं आमचं म्हणणं नाही, तो आमचाच आहे. परंतु रीतसर पक्षाकडे तशा पद्धतीचा प्रस्ताव देणं अपेक्षा असते ना. शेवटी पक्षाकडे मी निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. जी आमची जी कोर कमिटी आहे पक्षाची आणि ती कोर कमिटीने घेतलेला निर्णय हे सगळ्यांना बंधनकारक असतात. किन किन लोगों की सभा होंगी और कहाँ कहाँ होंगी? सध्याच्या तारखेला तर आम्ही पक्षाकडे वरिष्ठ नेतृत्वाच्या स्तरावर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब
महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, काही अशा महत्त्वाच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे अशा ज्येष्ठ नेत्यांची तारखा आम्हाला मिळतात का, अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न करतो. परंतु आणखी काही निश्चित सभेचे वगैरे या ठिकाणी आम्हाला तारखा आणखी उपलब्ध झालेली नाहीत. सभेचं तारीख जेव्हा ठरेल तर निश्चितच आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कळवू. निवडणुकीचं विजन म्हणजे काय मुद्दे घेऊन लढवणार आहे तुम्ही? तुमच्या माध्यमातून सांगताना मला एवढा अभिमान आहे या ठिकाणी. मी कालही बोलत होतो, आजही बोलतो. 1993 पासून ते 95 पर्यंतचा जो काही 17-18 महिन्याची कालावधी मला या ठिकाणी या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, त्या काळामध्ये एक या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा मी आमदार नव्हतोच आणि माझी काय नगरपालिका त्या ठिकाणी नव्हती. फक्त एक मात्र माझा नगरसेवक त्या ठिकाणी होता, प्रकाश नगराळे नावाचा. परंतु ज्या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये, नगरपालिकेच्या या शहरामध्ये मी जिथे राहतो, माझं गाव आज माझी नगरपालिका, आज माझा परिसर आहे आणि सुरुवातीपासून माझ्या गावाचा, माझ्या परिसराचा विकास झाला पाहिजे, हा विकासाचं विजन असलेला एक मी कार्यकर्ता असल्या कारणाने तुम्हाला ज्ञात असेल, तेव्हा या किनवट शहरासाठी पहिल्यांदा आपण 7.5 कोटी रुपयाची आपण नागझरी डॅम पासून पाणी पुरवठ्याची योजना आपण कार्यान्वित केली. आजपर्यंत ती लोक पाणी पितात. याही पलीकडे त्याच काळामध्ये शहरामध्ये असणाऱ्या अंतर्गत रस्ते असतील, लाईटची व्यवस्था असेल, इव्हन अग्निशामक दल असेल, या सगळ्या सुविधा आपण केल्या. त्याच काळामध्ये साधारणतः 2 आपल्या नगरपालिकेच्या मालकीच्या 2 बँकेच्या बिल्डिंग सुद्धा आपण निर्माण केल्या. एक नगरपालिकेची सुसज्ज असलेली इमारत त्या ठिकाणी आपण बांधकाम त्या ठिकाणी पूर्ण केली. बाजूचा छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्डाची निर्मिती सुद्धा आपण त्याच काळामध्ये केलेली आहे. अशा अनेक विकास कामं त्या कमी काळामध्ये आपण करत असताना इथल्या आमच्या असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला व्यापारपेठामध्ये एक रोजगाराच्या निमित्ताने कमर्शियल नगरपालिकेच्या मालकीचे हे गाळे सुद्धा त्या ठिकाणी आपण बांधले पाहिजे अशी भूमिका घेऊन जवळपास 150 ते 250च्या आसपास आपण कमर्शियल गाळे सुद्धा त्या ठिकाणी बांधले. त्या दरम्यानच्या काळामध्ये जे सत्ता परिवर्तन झाल्यानंतर 95 पासून ते कालच्या 2019 पर्यंत मला तुमच्याच माध्यमातून किनवट शहरातल्या आणि आपल्या ज्यांनी प्रश्न उपस्थित केला त्यांनाही मला प्रश्न विचारायचा, तर सिंगल कुठला एखादा मलगी किंवा एखादा विकासात्मक काम जर केला असेल तर त्यांनी मला जरूर प्रश्न विचारावा. परंतु 28-29 वर्षाच्या नंतर परत एकदा आपल्यामार्फत सांगताना मला अभिमान वाटतो की किनवट शहराचं या मतदारसंघातल्या लोकांनी परत एकदा आम्हाला नेतृत्व करण्याची संधी दिली. तीच विकासाचा मुद्दा आम्ही 19 पासून ते 24 पर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्णत्वाला नेण्याची कामं त्या ठिकाणी केलेली आहे. ज्या नागझरी डॅमचा मी उल्लेख केला, तिथून परत आपल्याला डबल पाणी आणता येत नाही, परंतु त्याच दरम्यानमध्ये आपण परत एकदा पाण्याची सुसुविधा आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता तेव्हाची 7.5 कोटीची आपली पाणी पुरवठ्याची योजना होती, आता 19 कोटीची आपली योजना आहे. ती शेवटच्या टप्प्यामध्ये काही त्रुटी असतील मान्य करतो, परंतु ते पूर्तता करण्यात असताना त्याला परत एकदा कनेक्शन करून पाणी पुरवठा करण्यासाठी त्या डॅमवरून आपण पाणी आणू शकत नाही. म्हणून जे आज आपल्या पैलगंगेच्या किनाऱ्यावर आज उच्च पातळी बंधारा या ठिकाणी बांधल्या जाते, जवळपास 250 कोटी रुपयाचा बंधारा आपण बांधतो, जे की पिढ्यानपिढ्या अनेक वर्ष किनवट शहरातल्या पाणी पुरवठ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. ही मूलभूत असणारी त्या ठिकाणची समस्या. त्या व्यतिरिक्त या किनवट शहरामध्ये ज्या पद्धतीने 93 सालामध्ये आपण केलं, तीच कामाची प्रक्रिया आपण या ठिकाणी पूर्ण केली. गावामधलं काही अपवादात्मक जर शहरामधले छोटे मोठे रस्ते जर सोडले तर जवळपास सगळेच रस्ते असं कुठलाही प्रभाग नसेल की ज्या ठिकाणी आम्ही काम केलं नाही अशा पद्धतीत असेल. याच्यामध्ये स्मशानभूमी, मग हिंदू स्मशानभूमी असेल, बौद्ध स्मशानभूमी असेल, मातंग स्मशानभूमी असेल, इस्लाम समाजाचा आमचा स्मशानभूमी असेल, कब्रस्तान असेल किंवा ही सगळे असतील, याच्यासाठी सुद्धा लागणाऱ्या ज्या काही सुविधा असतील त्या पूर्तता करण्याचं काम आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहे. आणि शहरामध्ये विकासाचा एवढा मोठा असलेला अनुशेष आपण भरून काढण्याचं काम केलेलं आहे. लोकांना सगळ्यांना माहीत आहे. आणि विरोधकांकडे आता कुठल्या प्रकारचं मुद्दा त्यांच्या समोर नाही, काहीतरी त्याला आरोप आणि प्रतिआरोप करून हे करतील. जसे की आता उदाहरण घ्यायचं ते ही गोंडराजे, हुतात्मा गोंडराजे, शंकरशाह, रघुनाथशाह हे जे विचारमंच होतं भग्नावस्थेमध्ये पडून होतं, हे लोकांना दिसत नव्हतं.
आपण ते व्यवस्थित केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामधल्या काही त्रुटी राहिल्या असतील, एवढंच नाही. विचाराची देण असलेले क्रांती सम्राट, साहित्य सम्राट, फार मोठे नेते, ज्यांच्या विचारावर खऱ्या अर्थानं उपेक्षित शोषितांचा आमचं जे असणारी आत्मा आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आज तो परिसर आपण सुशोभीकरणाच्या नावाखाली लखलखीत अशा पद्धतीचं करून ठेवलं आहे. असे जेवढे जे महापुरुष आहेत, कारण याचं कारणच असते की ज्या महापुरुषांच्या विचारधारेवर छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज असेल, अण्णाभाऊ साठे असतील, भगवान बिरसा मुंडा असेल, ही सगळी बहुजन समाजांची असणारी महापुरुष असेल. या महापुरुषांच्या विचारधारेवर काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ता आणि ह्या कार्यकर्त्या असल्या कारणाने त्यांच्या विचाराची जोपासना, त्यांच्या विचाराच्या प्रेरणेतून आमची माणसं पुढे गेली पाहिजे. अशाच पद्धतीचा विकासाचा प्रवाह या मतदारसंघामध्ये आला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि त्याला अनुसरूनच या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा असूड पुतळा सुद्धा आपण या ठिकाणी आणलेला आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे तो पुतळा आम्ही बसू शकलो नाही. येत्या काळामध्ये निश्चित आम्ही बसू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी निधी आमच्याकडे उपलब्ध आहे. त्याची प्रक्रिया आम्हाला पूर्ण करून तो पुतळा या ठिकाणी आम्हाला आणून बसवायचा आहे. असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत, त्याच्यासाठी निधी आहे. याही पलीकडे जाऊ, इथले जेवढे धार्मिक जे काही स्थळ असतील ते सुद्धा आम्ही विकसित करण्याचं काम केलेलं आहे. सिद्धार्थनगरमधला असणारा बौद्ध विहार असेल, त्याला साधारणतः आपण 2 कोटी रुपये खर्च करून त्याचं पुनर्निर्माण करतो. बाजूच्या आता रमेश टाकी, धनराज टाकीच्या बाजूचा आमचा इस्लाम समाजाचा शादीखाना आहे, तिथे जवळपास 55 लाख रुपये खर्च करून नवीन व्यवस्थित पद्धतीचा शादीखाना त्या ठिकाणी बांधतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिकडे गुरुकुल जे आहे ते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी सुविधा म्हणून 1 कोटीचं मोठं सभागृह त्या ठिकाणी आपण बांधतो आहोत. अशी वेगवेगळ्या पद्धतीची विकासाची कामं आपण या ठिकाणी लोकांनी ज्या ज्या गोष्टीची मागणी केली त्या गोष्टीची पूर्तता करण्याचं काम आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सोबत असणारे जे काही आमचे मित्रपक्ष आहे, म्हणून भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, ही महायुतीचं असणारं जे आमचं जे गठबंधन आहे त्याच्या मार्फत दिल्या गेलेले मग नगरपालिकेचे उमेदवार असेल की नगरसेवक पदासाठी असणारे उमेदवार असेल, हिच्या सगळे उमेदवार हे प्रचंड मताने या ठिकाणी इथले असणारे जागरूक जनता त्यांना निवडून देतील याच्यावर माझा 100% विश्वास आहे. आणि आता लवकरच आता आमचा जाहीरनामा प्रकाशित आम्ही करणार आहोत. मागच्या काळामध्ये आम्ही जे काही वचननामा दिला होता त्याची पूर्तता आम्ही केलेली आहे, तेही लोकांना सांगणार आहोत. आणि भविष्यामध्ये आम्ही काय करणार आहोत त्याचा असणारा वचननामा सुद्धा आम्ही तुमच्या मार्फतच लोकांना त्या ठिकाणी सांगणार आहोत. ज्याच्यामुळं माझं गाव, माझं शहर सुशोभित, स्वच्छ आणि चांगलं विकसित अशा पद्धतीचं दिसलं पाहिजे. अशाच पद्धतीचं महायुतीच्या असणाऱ्या आमच्या उमेदवाराच्या माध्यमातून या भागाचा लोकप्रतिनिधी, आमदार म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे. एवढं मात्र निश्चित तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो.